नमस्कार मंडळी, तक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण गावाकडे जसं मटण बनवताना अस्सल एकदम गावरान पद्धतीचं मटण। रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे, कारण की स्टेप बाय स्टेप मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलं आहे। एक जरी स्टेप तुमची चुकली तर तुमचं मग मटण चांगलं नाही झालं तर तुम्ही सांगणार की रेसिपी चांगली सांगितली नाही। म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार आहे पूर्णपणे रेसिपी, आणि खायला एकदम टेस्टी आपलं मटण बनणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण लवकरात लवकर बनवायला स्टार्ट करूया। तर चला, सगळ्यात आधी बघा, मी इथे मटण घेतलं आहे। 1 किलो मटण आहे। त्याला व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं आहे। आपल्याला केस वगैरे पण असतात ते पण काढून घ्यायचे, छोटे छोटे असतात। त्यानंतर बघा, हळद टाकले मी। हळद 2 चमचे भरून जास्त टाकली आहे, आणि 1 चमचा मी मीठ टाकलं याच्यामध्ये। हळद आपल्याला जास्त टाकायची आहे, कारण की त्याचा रस्सा एकदम छान बनतो। त्यानंतर 2 चम्मच मी लसण अद्रकची पेस्ट टाकली आहे, आणि याला छानपैकी आपण चोळून घेऊया मटणाला पूर्ण। जसं मीठ, हळद आणि लसण अद्रक पेस्ट व्यवस्थित चोळून घेऊया, पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण याला चोळूया। आणि याला मी साईडला ठेवते, आता झाकून याला मॅरिनेट होऊ देते। त्यानंतर मी एक कढई घेतली आहे, आणि बघा खोबरं घेतलं आहे मी। सुकं खोबरं घेतलं आहे। ही अर्धी वाटी आहे, छोटी आहे। खोबऱ्याची वाटी जास्त मोठी नव्हती, छोटी होती, ती अर्धी घेतली आहे। त्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतले, काळा होईपर्यंत भाजून घेते बघा, अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी घेतले कांदे। इथे मी 4 कांदे घेतले, मीडियम साईजचे 4 कांदे मी कापून घेतले होते उभे, आणि त्याला पण एकदम असे म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीत जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्या पद्धतीत आपल्याला भाजायचं आहे। त्यानंतर इथे लसण घेतलं आहे मी। लसण 2 घाटे आहे, 2 इंच अद्रक आहे, आणि मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्या पण याच्यामध्ये टाकून मी भाजून घेते। त्याला आपण थंड करायला साईडला ठेवूया। इथे मी खडे मसाले घेतले। इथे मी 4-5 लवंग घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे 7-8, आणि 2 चम्मच धणे घेतले आहे, आणि 1.5 चम्मच मी इथे जिरा घेतला आहे। याला पण आपल्याला हलकंसं रोस्ट करायचं आहे, जास्त नाही, एकदम काळा असं नाही होऊ द्यायचं आहे। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 चम्मच पांढरे तीळ घेतले, आणि 1.5 चम्मच मी इथे खसखस घेतली आहे। याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया। आपल्याला असं वेगळा कुठला मसाला नाही टाकायचा, हाच मसाला बनवायचा आहे। त्यानंतर खोबरं एक मिक्सीच्या पॉटमध्ये मी घेतलं आहे, आणि जे आपण ड्राय मसाले होते ना ते टाकूया। याला आधी आपण वाटून घेऊया, कारण की हे वाटताना जर खोबरं आहे ना तर व्यवस्थित वाटणार नाही, म्हणून बाकी आपल्याला काही टाकायचं नाही आहे। सुखं वाटायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे एक पण थेंब। तर तुम्ही बघू शकता इथे आपण ह्या पद्धतीत वाटलं आहे। आता त्याच वाटणामध्ये मी जे कांदा वगैरे, मिरची, लसण अद्रक होतं ते टाकते, आणि याच्यात आपण टाकूया ओली कोथिंबीर टाकूया। 1 मूठ मी ओली कोथिंबीर घेतली आहे, आणि एकदम हलकंसं पाणी घेते याच्यात, कारण की कोथिंबीर वगैरे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून थोडंच टाकायचं आहे पाणी, जास्त टाकायचं नाही आहे। त्यानंतर याला पण मी वाटून घेतलं आहे। एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। त्यानंतर मी एक कढाई घेतली आहे परत, आणि त्यामध्ये टाकलं आहे तेल। तेजपत्ता घेतला आहे मी, 1 तेजपत्ता मोठा आहे, आणि 2 छोटे छोटे आहे, असे 3 आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे, तो पण टाकून घेऊया। आणि याला कांदा काय एकदम आपल्याला लाल वगैरे असं नाही करायचं, फक्त मऊ व्हायला हवा। त्यानंतर जे मटण मी मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते मटण आपण याच्यामध्ये टाकूया, आणि याला व्यवस्थित मिक्स करूया। गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे, आणि 5-6 मिनटे चांगलं आपण याला भाजून घेऊया। हे बघा, भाजून घेतलं आहे, कलर एकदम चेंज झाला आहे। पाणी टाकायचं नाही आहे आताच। त्याच्यावर एक ढाकण ठेवूया, आणि मी इथे 1 ग्लास पाणी ठेवलं आहे ताटावर। आतमध्ये मटणात पाणी नाही टाकायचं, हे लक्षात ठेवा। बघा, पाणी आपोआप सुटलं आहे, म्हणून आधी आपल्याला पाणी नाही टाकायचं। इथेच आपण चूक करतो, आणि मग बेचव एकदम बनतं आपलं मटण। तर पाणी टाकायचं नाही, पाणी आपोआप सुटू द्यायचं आहे याला। एवढं पाणी सुटलं आहे, ताटामध्ये जे गरम पाणी केलं होतं ते पाणी आता ह्या मटणामध्ये आपण टाकूया।
बस यानंतर कुठलंच पाणी वगैरे टाकायचं नाही आहे यामध्ये। आता मटण शिजायला वेळ लागतो, तर याच्यामध्ये तर आपण मटण शिजवू शकत नाही, खूप 1-2 तास आपले निघून जातील, म्हणून मी घेतला एक कुकर। हा छोटा कुकर आहे 3 लिटरचा, तर याच्यामध्ये ना लवकर शिजतं, जास्त वेळ लागत नाही याच्यामध्ये, 5 मिनटात 6 मिनटात असं शिजतं, म्हणून मी ते कुकरला ढाकण लावून साईडला ठेवलं आहे आणि मीडियमवर ठेवलं आहे। शिटी वगैरे येत नाही कुकरला माझ्या, त्या लवकर शिजतं त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण आणखी एक कढई घेऊन तेच कढई वापरली आहे मी मटणाचीच, त्याच्यात तेल टाकून जो आपण मसाला बनवला होता ना तो मसाला आपण याच्यात भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। तर याला ढाकून मला याला भाजते चांगलं, की तेल चांगलं वर यावं म्हणून। हे बघा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया। मटण आपलं तिकडे शिजते, मटण लवकर शिजणार आहे, गॅस मी बंद करून ठेवणार आहे तिकडे, नाहीतर एकदम त्याचं पीठ होऊन जाणार। त्यानंतर टाकूया हळद नाही, तिखट टाकलं आहे, लाल तिखट, हे जास्त लाल तिखट आहे घरी बनवलेलं ते मी टाकलं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट नाही तर तुम्ही कमी पण वापरू शकता। मी इथे काश्मीरी लाल मिर्च 2 चम्मच टाकली आहे, 2 चम्मच मी तिखटवाला, आणि कांदा लसूण मसाला 2 चम्मच टाकला आहे। त्यानंतर याला मी मिक्स करून घेते। काश्मीरी लाल मिर्च मी कलरसाठी टाकला आहे, आणि तिखटसाठी मी आपला तो टाकला आहे जो घरी साठवणीचा माझा असतो, लाल तिखट। त्यानंतर 2 टमॅटो मी असे मिक्सीला वाटून घेतले होते आणि ते याच्यामध्ये टाकून देते। तर काही तसं तर टमॅटो टाकत नाही, पण मी टाकलं आहे की टमॅटोची चव पण चांगली येते, आणि मसाले जे आपण टाकले आहे ना सगळे गरम वगैरे सगळे खोबरं सगळं बॅलन्स करून घेते, म्हणून मी 2 इथे टमॅटो वापरले आहे। तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल। त्यानंतर मसाला एकदम आपला परफेक्ट झाला आहे, शिजलेला आपण मटण याच्यामध्ये टाकूया। हे बघा मटण टाकलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे। जर तुम्हाला सुखं मटण बनवायचं आहे ना तर तुम्ही असंच बनवू शकता, सुखं कोथिंबीर टाकली आहे। आणि जर तरीचं बनवायचं आहे तुम्हाला तर मी प्रोसेस तुम्हाला पुढे दाखवलंच आहे, ते तुम्ही बघा पूर्ण। मटणचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये बघा मटणचं पाणी किती एकदम घट्ट झालं आहे, आणि थोडंसंच आहे कारण की आपण पाणी जास्त नाही टाकायचं आहे, पाणी आपोआपच सुटतं त्याला। गरम पाणी यूज करायचं इथे, ही तुम्ही लक्षात ठेवा, थंड पाणी टाकायचं नाही आहे। त्यानंतर इथे मी टाकते हा एव्हरेस्टचा मसाला आहे, गरम मसाला, हा मी थोडासा टाकते। मसाला टाकल्याने काय होतं ना, तरी खूप छान येते याला। मसाला आपण टाकूया, ओली कोथिंबीर टाकूया, थोड्या वेळानं तुम्ही बघाल की तरी आपली एकदम परफेक्ट आणि किती छान। ढाकण आपल्याला असं ढाकायचं आहे, अर्धं ढाकायचं आहे, पूर्ण नाही, अर्धं ढाकूनच याला गॅस आपल्याला एकदम छोटा ठेवायचा आहे। तर बघा तरी तुम्ही बघू शकता, तरी एकदम परफेक्ट आली आहे। तुम्हाला जर जास्त तरी हवी आणखी एकदम वरती, तर तुम्ही असं आणखी 5-10 मिनटं गॅस स्लो करून अर्धं ढाकण ठेवून तुम्ही उकडवू शकता। तुम्ही बघू शकता तरी आपली छान आली आहे। मला आणखी थोडं वाटलं तर मी याच्यावर झाकू शकते। मटण आपलं शिजलेलंच आहे, बस तुम्ही तरी तुम्हाला कशी क्वांटिटी पाहिजे, जास्त कमी, त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी वापरा, थंड पाणी वापरू नका। तुम्हाला आणखी मी सांगते। परत आपण इथे प्लेट मी झाकली आहे, ती अर्धी झाकली आहे की तरी आणखी चांगली आहे। बघा तरीचा कलर आणखी गर्द झाला आहे, बघा थंड आपलं मटण झालं आहे, गॅस बंद केला आहे, आणि तरी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट तरी आली आहे। तर बघा गावाकडे अशाच पद्धतीमध्ये बनवायचं। आधी आम्ही लहानपणी खूप खायचो, असंच बनायचं, पण आता मी सध्या मटण खात नाही, मी सोडलं आहे। आणि आपण आता ताट वाढूया। तर बघा प्लेटमध्ये मटणच्या पीसेस ठेवले आहे, भात, सलाद आणि हिरवा कांदा आणि ज्वारीची भाकरी। ज्वारीच्या भाकरीसोबत मटण खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं। मटण असो या चिकन, पण ज्वारीच्या भाकरीसोबत एकदमच टेस्ट वेगळाच असतो, म्हणून तुम्ही एकदा तरी ज्वारीच्या भाकरीसोबत चिकन किंवा मटण ट्राय नक्की करा। आणि व्हिडिओ कसा लागला तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।